सातपुड्याची पारंपरिक नैसर्गिक संपदा महू फुलांचा हंगाम संपल्यानंतर कल्पवृक्षाच्या टोळंबी बियापासून पारंपरिक पद्धतीने हात सढाईने तेल तयार केले जाते। अक्कलकुवा तालुक्यातील केवडी येथील नरपतसिंग वसावे सचिव कालो कुणबी सेवाभावी संस्था हे स्वतःच्या घरच्या वापरासाठी तेल पूर्वजांपासून चालत आलेल्या नैसर्गिक पद्धतीने तयार करतात। कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष लीलाताई वसावे या पूर्वजांपासून चालत आलेल्या पद्धतीनुसार उकडात हात सडाईने टोळंबी बिया कुटतात। 2 ते 3 लिटर टोळंबीचे तेल मिळण्यासाठी बियांची अतिशय बारीक व परिपूर्ण पावडर तयार करावी लागते। त्यानंतर ही पावडर वाफेवर शिजवून पुढील प्रक्रियेद्वारे नैसर्गिक पद्धतीने तेल काढले जाते। हे टोळंबी बियाचे तेल कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता नैसर्गिक प्रक्रियेतून तयार केले जाते। याची चव वैशिष्ट्यपूर्ण असून पारंपरिक आहाराचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। विशेष म्हणजे लाकडाच्या फळीच्या सिपड्याचा वापर करावा असे नाही। स्थानिक उपलब्ध साधने, नवीन कल्पना आणि पारंपरिक कौशल्य यांच्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते। सातपुड्यातील आजही परंपरा कायम आहे। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।